Hello students, my name is Dr. Mahesh Shela from Disha Classes Kolhapur. I have completed my PhD in physics and also I have completed my doctorate in this physics. And या teaching profession मध्ये मी सध्या 12 वर्ष कार्यरत आहे. So today we are going to see some basic concepts regarding the physics. Why we are going to discuss the basic concepts regarding the physics? Because जे काय आता आपण इथं डिस्कस करणार आहे हे आयज तुम्हाला 11वीसाठी आणि 12वीसाठी या फिजिक्सच्या कन्सेप्ट ॲप्लिकेबल असणार आहे. त्यामुळं त्याचं बेसिक कन्सेप्ट काय आहे फिजिक्सच्या ते तुम्ही 9वीला आणि 10वीला डिटेलमध्ये तुमच्या क्लासमध्ये शिकलेला आहात. सो विल स्टार्ट फ्रॉम द बेसिक पॉईंट्स रिगार्डिंग द फिजिक्स विच विल बी ॲप्लिकेबल इन 11th स्टँडर्ड ॲज वेल ॲज 12th स्टँडर्ड. सो विल स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट बेसिक पॉईंट दॅट इज द लॉज ऑफ मोशन. आता तुम्ही 9वीला 10वीला शिकलेले लॉज ऑफ मोशन, न्यूटनचे 3 लॉज. न्यूटनचा पहिला गतिविषयीचा नियम त्याला म्हणतात न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा गतिविषयीचा दुसरा नियम इट इज कॉल्ड एज अ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा गतिविषयीचा तिसरा नियम इट इज कॉल्ड एज अ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. मग हे लॉज काय आहे याचं पहिल्यांदा आपण बेसिक कन्सेप्ट डिस्कस करायचं आहे. आणि या पूर्ण तिन्ही लॉजमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे इनर्शिया. मग ही इनर्शिया कन्सेप्ट काय आहे ती पहिल्यांदा आपण या ठिकाणी डिस्कस करायची आहे. आता इनर्शिया मी एक ऑब्जेक्ट घेतो, एनी ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टला मी काय म्हणतो इट इज अ रिजिड ऑब्जेक्ट. दिस ऑब्जेक्ट इज सेड टू बी रिजिड ऑब्जेक्ट. रिजिडचा अर्थ काय याला फोर्स अप्लाय केल्यानंतर या ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्टची डायमेन्शन आहे तशीच राहते ती चेंज होत नाही. म्हणजे ऑब्जेक्ट कसा आहे रिजिड ऑब्जेक्ट. लक्षात घ्या इलास्टिक ऑब्जेक्ट आणि रिजिड ऑब्जेक्ट या केसमध्ये मी रिजिड घेतला का जरी याच्यावरती काहीतरी फोर्स अप्लाय केला तरी या ऑब्जेक्टची डायमेन्शन कुठल्याही परिस्थितीमध्ये चेंज होत नाही. म्हणजे हा ऑब्जेक्ट कसा आहे इट इज सेड टू बी अ रिजिड ऑब्जेक्ट. आणि इफ यू अप्लाय द फोर्स देन ऑब्जेक्ट इज अंडर मोशन. पहिल्यांदा आपण या केसमध्ये काय कन्सेप्ट डिस्कस करायचे आहे दॅट इज अ इनर्शिया. ओके. आता इनर्शियाचा अर्थ काय बघा बेसिक. आपण स्टेट ऑफ रेस्टला थांबलेलो आहोत. मी एका जागेला रेस्ट पोझिशनला थांबलेलो आहे बरोबर. मी एका जागेला रेस्ट पोझिशनला थांबलेलो आहे. सायन्समध्ये बॉडीच्या रेस्ट पोझिशनला काय म्हणतात बघा. इन सायन्स रेस्ट पोझिशन ऑफ बॉडी, रेस्ट पोझिशन ऑफ एनी बॉडी इट इज कॉल्ड एज अ स्टॅटिक पोझिशन. त्याला काय म्हणतात स्टॅटिक पोझिशन. कुठलीही बॉडी जर स्टेट ऑफ रेस्टमध्ये असेल तर त्याच्या पोझिशनला काय म्हणत असतं इट इज अ स्टॅटिक पोझिशन. आता या बॉडीवरती काहीतरी फोर्स अप्लाय केला म्हणजे बॉडी काय होणार आहे अंडर मोशन. मग मी या ठिकाणी स्टेट ऑफ रेस्टला आहे. समवन अप्लाइड फोर्स टू मी म्हणजे मी काय होणार आहे आय कॅन मूव्ह इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे मी काही डिस्टन्स पुढे गेलो म्हणजे काय मी आता मोशनमध्ये आहे. अगोदर कसा होतो ॲट रेस्ट, आता कसा आहे अंडर मोशन. सो एनी ऑब्जेक्ट ॲट रेस्ट पोझिशन दॅट रेस्ट पोझिशन इज कॉल्ड एज अ स्टॅटिक पोझिशन. आणि जर या बॉडीवरती काही जर फोर्स अप्लाय केला तर काय होणार आहे बॉडी मुव्हिंग इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. काही वेळाने बॉडी पुढे जाणार इकडे जाणार म्हणजे काय बॉडी इज अंडर मोशन. बॉडी इज अंडर मोशन. ज्यावेळेला बॉडी मोशनमध्ये असते तर सायन्समध्ये मोशन या स्टेटला बॉडीच्या या स्टेटला काय म्हणतात इट इज अ डायनॅमिक पोझिशन. रेस्ट पोझिशनला काय म्हणतात स्टॅटिक पोझिशन. तर बॉडीची मोशन असेल तर त्या बॉडीच्या स्टेटला काय म्हणायचं इट इज सेड टू बी अ डायनॅमिक. इट इज सेड टू बी अ डायनॅमिक पोझिशन ऑफ दी बॉडी. दोघांच्या मध्ये फरक बघा काय. एक म्हणजे स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजेच काय बॉडी विच इज ॲट रेस्ट. डायनॅमिक म्हणजेच काय बॉडी विच इज ॲट मोशन. मोशन कधी येणार आहे जर त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तरच. आता मी परत या पॉईंटला येतो इनर्शिया. ही बॉडी कशी आहे ॲट रेस्ट म्हणजे या त्याचा टाईम किती आहे 0. बॉडी पुढे जातच नाही आहे ॲट रेस्टलाच ती स्थगित आहे म्हणजेच विच इज ॲट अ रेस्ट पोझिशन. पण इनर्शियाचा अर्थ काय नेमका बघा. दिस बॉडी विच इज ट्राईंग टू अपोज द फोर्स. म्हणजे बघा हा एक ऑब्जेक्ट आहे. हा कसा आहे ॲट रेस्ट बट द रेस्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज अ स्टॅटिक पोझिशन. मग मी याला काहीतरी फोर्स अप्लाय करणार आहे किंवा जर असा ऑब्जेक्ट आहे मी याला काहीतरी फोर्स अप्लाय करणार आहे वरती लिफ्ट करण्यासाठी
एक तर याला लिफ्ट करणार किंवा याला फोर्स अप्लाय करणार, सो दॅट ऑब्जेक्ट इज अंडर मोशन. मग बघा, ॲट रेस्टला असताना फोर्स अप्लाय केला, हा पेन मोशनमध्ये कधी येणार आहे? पहिल्यांदा हा ऑब्जेक्ट या फोर्सला अपोज करणार आहे, पण अप्लाइड फोर्स या ऑब्जेक्टच्या वेटपेक्षा जास्त आहे, त्यामुळे काय होतं, ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये आला. किंवा ऑब्जेक्ट ॲट रेस्ट पोझिशनला आहे, याला जर मी लिफ्ट केला, लिफ्ट करायच्या अगोदर या ऑब्जेक्टला काहीतरी मास असणार आहे, म्हणजे तो मास काय करणार आहे, अप्लाइड फोर्सला पहिला अपोज करणार आहे, पण अप्लाइड फोर्स त्या ऑब्जेक्टच्या मासपेक्षा जास्त आहे, म्हणून काय होणार आहे, मास कॅन बी इझिली लिफ्टेड इन द अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे बॉडीमधली सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी काय आहे, मास. मग पहिल्यांदा मास काय करणार आहे, बॉडीचं अप्लाइड फोर्सला अपोज करणार आहे. सो द मास ऑफ ऑब्जेक्ट, हे आता मला कसा लिहितो, इनर्शिया म्हणजेच काय, मास of object that opposes or resist असा अर्थच आहे अपोजेस. रेजिस्टर म्हणजे त्याचा अपोजिशन, अपोज करतो किंवा तर रेजिस्ट करतो. कशासाठी? स्टेट ऑफ रेस्ट पासून मोशनला जाण्यासाठी तो त्याला पहिला अपोज करतो. मास ऑफ ऑब्जेक्ट दॅट अपोजेस और रेजिस्ट टू, का रेजिस्ट करतं, टू चेंज इन इट्स स्टेट, टू चेंज इन इट्स स्टेट. म्हणजे बघा, इनर्शिया म्हणजे काय, त्या ऑब्जेक्टचा एक मास आहे इन जनरल डेफिनेशन, दॅट अपोजेस तो अपोज करतो किंवा दॅट रेजिस्ट तो रेजिस्ट करतो, का, टू चेंज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे मी या ठिकाणी परत हा ऑब्जेक्ट घेतो, ठीक आहे, याचं मास फोर्सला काय करणार आहे, अपोज करणार आहे, टू चेंज इन इट्स स्टेट. पण याची पहिला स्टेट कुठली आहे, या मासची, याची स्टेट कशी आहे, रेस्ट पोझिशनला आहे. म्हणजे तो मी रेस्टला आहे, मला रेस्टलाच राहू द्या, मला मोशनमध्ये जायचं नाही. म्हणजेच त्या बॉडीची इनर्शिया काय असणार आहे, मास. म्हणजे तो इनर्शिया काय करत असणार आहे, त्या अप्लाइड फोर्सला अपोज करत असणार आहे. पण अप्लाइड फोर्सची व्हॅल्यू त्या ऑब्जेक्टच्या मासपेक्षा जास्त असते, त्यामुळे तो मास काय होणार आहे, विच इज कम्स अंडर दी मोशन. सो कीप इन माइंड, mass of any object that always opposes to the external force to change in its state from rest to motion. तुम्ही एकदा जर त्याला फोर्स अप्लाय केला तरच तो ऑब्जेक्ट काय करणार आहे, मोशनमध्ये येणार आहे. पण फोर्स अप्लाय करताना त्या बॉडीचं मास त्या फोर्सला अपोज करत असतं, तो त्या बॉडीचा काय असतो, इनर्शिया. फोर्स अप्लाय करताना बॉडीचं मास जे त्या फोर्सला अपोज करत असतं, स्टेट ऑफ रेस्टपासून मोशनला येण्यासाठी तो अपोज करत असतो, ती त्या बॉडीची काय असणार आहे, इनर्शिया. ती त्या बॉडीची काय असणार आहे, इनर्शिया. मग इनर्शिया म्हणजे काय बघा, सिंपल, एनी मास ऑफ द ऑब्जेक्ट दॅट अपोजेस. मग मास ऑफ द ऑब्जेक्ट याला म्हणतो प्रॉपर्टी, ओके, मास ऑफ द ऑब्जेक्ट दॅट अपोजेस और रेजिस्टर टू चेंज इन इट्स स्टेट, दॅट इज सेड टू बी इनर्शिया. पण ही स्टेट कशी आहे, स्टेट ऑफ रेस्टला आहे. म्हणजेच रेस्टला असताना त्या मासची इनर्शिया कशी आहे, इनर्शिया ॲट रेस्ट. ॲट रेस्टला असणारी इनर्शिया, ती इनर्शिया कशी असणार आहे, इनर्शिया ॲट रेस्ट, जी अप्लाइड फोर्सला अपोज करणार आहे, बरोबर. मग आता फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची व्हॅल्यू किंवा त्याची मॅग्निट्यूड या मासपेक्षा जास्त आहे, म्हणून काय झालं, बॉडीची चेंज ऑफ स्टेट झाली. चेंज ऑफ स्टेट म्हणजेच काय, रेस्टला होती, आता बॉडी कशामध्ये आली, द बॉडी कम्स अंडर मोशन. बघा, इनर्शिया ॲट रेस्ट आहे तशीच बॉडी राहते फोर्स अप्लाय करायच्या अगोदर. फोर्स अप्लाय करताना ही इनर्शिया ॲट रेस्ट म्हणजेच त्या बॉडीचं मास, इनर्शिया ॲट रेस्ट म्हणजेच त्या बॉडीचं मास ॲट रेस्ट अप्लाइड फोर्सला अपोज करणार. पण अप्लाइड फोर्सचा मॅग्निट्यूड मासपेक्षा जास्त आहे, म्हणून काय होणार, बॉडी कम्स अंडर मोशन. सो हिअर इज द इनर्शिया ऑफ रेस्ट. पण इनर्शियाचा अर्थ इन जनरल लक्षात ठेवा, द बॉडी विच इज ट्राईंग टू बी ॲट सेम स्टेट, म्हणजे स्टेट ऑफ रेस्टला जाण्याचा प्रयत्न करत असते ड्यू टू इनर्शिया, किंवा स्टेट ऑफ मोशनला जाण्याचा प्रयत्न करत असते ड्यू टू इनर्शिया. मग रेस्टला असताना त्या बॉडीची इनर्शिया कशी आहे, इनर्शिया ॲट रेस्ट. पण फोर्स अप्लाय केल्यामुळं तो फोर्स कसा आहे, इनर्शिया ऑफ रेस्टपेक्षा जास्त अप्लाय केला, म्हणजेच त्या बॉडीच्या मासपेक्षा जास्त अप्लाय केला, म्हणून ती बॉडी काय झाली, अंडर मोशन आली.
आता बघा दोन केस, या केसमध्ये कशा डिस्कस करायच्या. ॲट रेस्ट आणि ॲट मोशन. आम्हाला स्टेट ऑफ रेस्टमध्येच राहू द्या, इनर्शिया ऑफ रेस्ट. आता मोशनमध्येच आहे, आम्हाला मोशनमध्येच राहू द्या. दॅट इनर्शिया ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉडी आय कॅन से इट इज अ इनर्शिया इन मोशन. इनर्शियाचा अर्थ काय? स्पेसिफिक मास ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट विच इज ट्राईंग टू अपोज द अप्लाइड फोर्स. पण फोर्स अप्लाय केला जो याच्यापेक्षा जास्त आहे, मासपेक्षा जास्त आहे, म्हणजे इनर्शिया ॲट रेस्टपेक्षा जास्त आहे, म्हणून बॉडी मोशनमध्ये आली. मग मोशनमध्ये सुद्धा त्या बॉडीला काहीतरी मास असणार आहे. इज इट क्लिअर? बॉडी इज अंडर मोशन. दिस बॉडी विच इज ट्राईंग टू कीप इन अ स्टेट ऑफ मोशन. दिस बॉडी विच इज ट्राईंग टू कीप इन अ स्टेट ऑफ मोशन. त्यावेळी त्या बॉडीची असणारी इनर्शिया ती काय असणार आहे? इनर्शिया ऑफ मोशन. म्हणजे ही प्रॉपर्टी काय करणार आहे? बॉडीला स्टेट ऑफ मोशनमध्येच ठेवणार आहे. कारण का? इनर्शिया काय करणार आहे? आम्हाला आहे त्या स्टेटमध्येच राहू द्यायचं. एक तर स्टेट ऑफ रेस्टला होती, स्टेट ऑफ रेस्टला राहू द्या. फोर्स अप्लाय केला, मोशनमध्ये आली, आता आम्हाला स्टेट ऑफ मोशनमध्येच थांबायचं आहे. आता या बॉडीला स्टेट ऑफ मोशनमध्येच थांबायचं आहे. हे कोण सांगणार? इनर्शिया ऑफ मोशन. मग जेव्हा तुम्ही फोर्स रिमूव्ह करणार त्यावेळेला ही बॉडी मोशनमध्ये असणार आहे का? बॉडी अगेन कम्स टू ॲट रेस्ट. या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत बॉडीच्या, अंडर मोशन अँड अंडर ॲट रेस्ट पोझिशन. सो कीप इन माइंड दिस टू inertias present within the body, inertia at rest and inertia in motion. रेस्टला असताना बॉडी रेस्टलाच थांबत आहे, इनर्शिया ऑफ रेस्ट. मोशनमध्ये असताना बॉडी मोशनमध्येच थांबले, दॅट इज अ इनर्शिया इन मोशन. इनर्शिया ॲट रेस्ट अँड इनर्शिया इन मोशन. आणि इनर्शिया म्हणजेच काय? इट इज अ प्रॉपर्टी ऑर आय कॅन से सिम्पली द मास. इनर्शियाचा अर्थच आहे मास ऑफ द बॉडी. आता हे कसं कोरिलेशन आहे हे आपण 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये बघायचं आहे, रोटेशन मोशनच्या कन्सेप्टमध्ये. हाऊ दॅट इनर्शिया इज अनालॉगस टू दी मास ऑफ द ऑब्जेक्ट. सो वॉट एव्हर द इनर्शिया इज नथिंग बट द मास ऑफ दी ऑब्जेक्ट. मास ऑफ द ऑब्जेक्ट हा काय करतो? मास अपोज करतो. हा काय करतो? मास रेजिस्ट करतो, अपोज करतो किंवा रेजिस्ट करतो. कुणाला? टू चेंजिंग इट्स अ स्टेट. स्टेट ऑफ रेस्टला मोशनमध्ये आणू शकत नाही किंवा स्टेट ऑफ मोशनला रेस्टमध्ये आणू शकत नाही. या केसमध्ये काय? रेस्टला आहे, मोशनला आणू शकत नाही. म्हणजे हा अपोज मला करणार आहे फोर्सला. पण याची व्हॅल्यू मॅग्निट्यूड ऑफ दिस फोर्स इज मोर दॅन द मास ऑफ ऑब्जेक्ट. दॅट्स वाय दिस बॉडी हॅज टू गो इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. So keep in mind this definition: mass of object which is always opposes or register to change in its state, and that mass of the object is said to be a inertia at rest. तोच मास जर अंडर मोशन मध्ये असेल तर त्याच्या इनर्शियाला काय म्हणायचं? इनर्शिया इन मोशन. त्यामुळं न्यूटन्स लॉज डिस्कस करण्याच्या अगोदर ही इनर्शियाची कन्सेप्ट डिस्कस का करायची आहे हे आपल्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये इझिली समजणार आहे. So we discuss the laws of motion, that is Newton's first law of motion. Newton's first law of motion किंवा याला काय म्हणतात? लॉ ऑफ इनर्शिया. याला काय म्हणतात? लॉ ऑफ इनर्शिया. त्याचं स्टेटमेंट आपण नंतर बघणार आहे, कारण पहिल्यांदा स्टेटमेंट बघितलं तर यू विल नॉट एबल टू कन्क्लूड दॅट स्टेटमेंट. दॅट्स वाय वी फर्स्ट डिस्कस द एक्झाम्पल. एक बॉडी आहे इथं ॲट रेस्ट पोझिशन, म्हणजे मी याला सायन्सच्या फॉर्ममध्ये काय म्हणतात बघा? द स्टेट ऑफ रेस्ट ऑफ द बॉडी इट इज कॉल्ड एज अ स्टॅटिक पोझिशन. म्हणजे बॉडी कशी आहे? विच इज ॲट अ स्टॅटिक पोझिशन. फोर्स अप्लाय केला म्हणून बॉडी काही वेळानंतर इथं आली, म्हणजे पुढच्या पॉईंटला आली, बी पॉईंटला. मग या केसमध्ये बॉडी कशी आहे? अंडर मोशन. या केसमध्ये बॉडी कशी आहे? अंडर मोशन. त्यामुळे या स्टेटला काय म्हणायचं? डायनॅमिक पोझिशन. या केसला काय म्हणायला पाहिजे? डायनॅमिक पोझिशन. कारण मोशनमध्ये आहे म्हणजे डायनॅमिक, रेस्टमध्ये आहे म्हणजे स्टॅटिक. मग ती स्टॅटिकची डायनॅमिकमध्ये कशी आली? इनर्शिया, ड्यू टू इनर्शिया. इनर्शियाचा अर्थ काय? इट इज द मास ऑफ द एनी ऑब्जेक्ट विच इज ट्राइंग टू अपोज टू चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन. मग पहिल्यांदा बघा, ऑब्जेक्ट ॲट रेस्टला होता, फोर्स अप्लाय करण्याच्या अगोदर फोर्स अप्लाय करत आहोत. त्याला फोर्स अप्लाय
तरी सुद्धा हा मास काय करणार आहे, या ऑब्जेक्टचा मास या फोर्सला अपोज करणार आहे. बट मॅग्निट्यूड ऑफ दिस फोर्स इज ग्रेटर दॅन मास ऑफ द ऑब्जेक्ट. दॅट्स वाय दिस मास हॅज टू चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट. अप्लाय केलेल्या फोर्सची किंमत ही या मासपेक्षा जास्त आहे, त्यामुळे या मासला, त्यामुळे या बॉडीला त्याच्या आहे त्याच स्टॅटिक पोझिशनमध्ये थांबता येत नाहीये, त्याला नाईलाजाने पुढे जायला लागतं. That object has to go in a forward direction because application of this force which is greater than mass of that object. Is it clear? So this inertia always try to oppose the force. बघा न्यूटन्स फर्स्ट लॉ या केसमध्ये मी कसं डिफाइन करतो. Newton's first law of motion, or it is called as the law of inertia. The body which is in state of rest or motion. स्टेट ऑफ रेस्टच आहे असू शकते, फोर्स अप्लाय केल्यानंतर आहे तशी स्टेट ऑफ मोशन असू शकते. इट कॅन रिमेन इन द स्टेट ऑफ रेस्ट, इट कॅन रिमेन इन द स्टेट ऑफ मोशन unless and acted upon external force on it. जोपर्यंत त्या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत ती बॉडी स्टेट ऑफ रेस्टची स्टेट ऑफ मोशनमध्ये येत नाही किंवा स्टेट ऑफ मोशनची स्टेट ऑफ रेस्टमध्ये येत नाही. तर काय स्टेटमेंट सांगितलं बघा. तुम्ही गाडी चालवताय स्पीडनं, गाडी मोशनमध्ये आहे, त्या मोशनचं तुम्हाला काय करायचं आहे, स्टेट ऑफ रेस्टमध्ये कन्वर्जन करायचं आहे. म्हणजे तुम्ही काय करणार, गाडीला ब्रेक अप्लाय केला, ब्रेक अप्लाय केला म्हणजे तुम्ही काय केला, फोर्स अप्लाय केला गाडीला, ब्रेक अप्लाय केल्यामुळे काय झालं, मोशनची स्टेट रेस्ट स्टेटमध्ये कन्वर्जन झालं. डायनॅमिक स्टेट कन्वर्ट इनटू स्टॅटिक स्टेट वेन यू अप्लाय द फोर्स. बरोबर आहे. बॉडी रेस्टला आहे, कार रेस्टला आहे, तुम्ही कार ॲक्सिलेट केला म्हणजे काय झालं, कारचं स्टेट ऑफ रेस्टपासून स्टेट ऑफ मोशनमध्ये कन्वर्जन झालं. हे कधी, फोर्स अप्लाय केला म्हणून. द कार विच इज इन मोशन विच इज कम्स टू द रेस्ट, हे कधी, वेन यू अप्लाय द ब्रेक्स. म्हणजे ज्या ज्याला तुम्ही फोर्स अप्लाय करताय त्याला बॉडीची स्टेट ही चेंज होते. म्हणून या ठिकाणी म्हटले बघा, द बॉडी विच इज इन द स्टेट ऑफ रेस्टला असू शकते किंवा मोशनमध्ये असू शकते जोपर्यंत बॉडीला फोर्स अप्लाय करू शकत नाही. दॅट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. याला म्हणतात लॉ ऑफ इनर्शिया. का, फोर्स अप्लाय करताना पहिला कोण अपोज करणार आहे, त्या ऑब्जेक्टचा मास त्याला अपोज करणार आहे. बरोबर आहे. पण याची व्हॅल्यू मासपेक्षा जास्त आहे म्हणून बॉडी मोशनमध्ये आली. आता बॉडी आहे त्या मोशनमध्येच थांबणार आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स कमी करत नाही तोपर्यंत. पण याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स जर कमी केला तर काय होणार, बॉडी शेवटी ॲट रेस्टला येणार आहे. मग त्या केसमध्ये काय झालं, पुढं स्टेट ऑफ मोशन कन्वर्ट इनटू स्टेट ऑफ रेस्ट. आणखी एक एक्झाम्पल या केसमध्ये देतो बघा, बेस्ट एक्झाम्पल. जोपर्यंत बॉडीला फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत बॉडी मोशनमध्ये येत नाही. दिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. काय म्हटलं बघा मी, जोपर्यंत बॉडीला तुम्ही फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत बॉडी मोशनमध्ये येत नाही. दॅट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. स्टेट ऑफ रेस्टला आहे, फोर्स अप्लाय केला बॉडी मोशनमध्ये आली, फोर्स रिमूव्ह केला बॉडी रेस्टमध्ये आली. बघा, रेस्टला आहे, फोर्स अप्लाय केला बॉडी अंडर मोशन, म्हणजे इनर्शिया ऑफ रेस्ट आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ फोर्स कन्वर्टेड इनटू इनर्शिया ऑफ मोशन. पण फोर्स रिमूव्ह केला तर काय होणार आहे, परत तीच बॉडी आहे तशी रेस्टला थांबणार. म्हणजे ज्या ज्या तुम्ही फोर्स अप्लाय करताय त्याला बॉडीची चेंज ऑफ स्टेट होते. रेस्टची मोशनमध्ये आली, फोर्स अप्लाय केल्यानंतर फोर्स रिमूव्ह केला, मोशनची स्टेट ऑफ रेस्टला आली. म्हणजे त्या बॉडीची स्टेट ऑफ रेस्ट इंटू मोशन और स्टेट ऑफ मोशन इंटू रेस्ट हे टोटली कशावर डिपेंड आहे, अप्लाइड फोर्स. म्हणून मी म्हटलं, जोपर्यंत तुम्ही बॉडीवरती फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत बॉडी मोशनमध्ये येत नाही. दॅट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. I can say the body which is in state of rest or motion unless and acted upon external force on it. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. त्यामध्ये ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. एक्सटर्नल फोर्स नॉट ॲज ए इंटरनल फोर्स. इंटरनल फोर्सचे कन्सेप्ट पण तुम्हाला 11वीला आहे, ते आपण नंतर बघायचं आहे. पण बेसिकली यू शुड नो दिस इज सिम्पली एक्सटर्नल फोर्स. Okay, so
आय थिंक यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. जो पण बॉडीला फोर्स अप्लाय करत नाही तो पण बॉडी मोशनमध्ये येत नाही. दॅट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता आपण बघूयात न्यूटन्सचा गतीविषयीचा दुसरा नियम. इट इज कॉल्ड एज अ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. इट इज कॉल्ड एज अ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. याला म्हणतात, दुसरा शब्द आहे याला लॉ ऑफ मोमेंटम. याला न्यूटनचा दुसरा नियम पण म्हणतात किंवा याला लॉ ऑफ मोमेंटम सुद्धा म्हणतात. म्हणजे काय बघा लॉ ऑफ मोमेंटम. फर्स्ट वी डिस्कस व्हॉट इज एक्झॅक्ट मीनिंग ऑफ मोमेंटम. इथे एक बॉडी आहे, ही कशामध्ये आहे, इट इज प्रेझेंट ऑन सम सरफेस ॲट रेस्ट. ओके, इफ यू अप्लाय द फोर्स व्हॉट हॅपन, द बॉडी विच इज अंडर मोशन. आणि काही वेळानंतर काय होणार, बॉडी बी या पॉईंटला येऊन थांबली किंवा फोर्स अप्लाय असेल तर आय दिशेने ती पुढे जाणार आहे. म्हणजे इथे काय आहे, बॉडी अंडर मोशन. ए पॉईंटला असणारा मास आणि बी पॉईंटला असणारा मास हे एकच आहे का वेगवेगळं आहे. बघा मी काय सांगितलं, ए पॉईंटला असणारा मास आणि बी पॉईंटला असणारा मास हे दोन्ही सेम आहे का वेगवेगळे आहेत. दोन्ही सेमच असणार, बिकॉज मास ऑफ बॉडी रिमेन द सेम ॲट ऑल पॉईंट्स. मास ऑफ द बॉडी रिमेन द सेम ॲट ऑल पॉईंट. त्यामुळं ए पोझिशनला असताना त्याचं मास जे होतं यम तेच मास असणार आहे बी पोझिशनला. फक्त फरक काय झाला या केसमध्ये, तुम्ही फोर्स अप्लाय केला म्हणून बॉडी ए पोझिशनपासून बी पोझिशनला पुढे गेली. मी डिस्प्लेस म्हणत नाही, कारण डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ह्या कन्सेप्ट आपण नंतर बघणार आहे. सो यू विल क्रिएट सम कन्फ्युजन व्हेन आय से डिस्प्लेसमेंट हिअर. बॉडी ए पोझिशनपासून बॉडी बी पोझिशनला गेली का, फोर्स अप्लाय केला त्यामुळे. या ठिकाणी असणारा मास एम. या ठिकाणी बॉडीची व्हेलॉसिटी किती आहे रे, बघा व्हेलॉसिटी 0 आहे, कारण बॉडी कशी आहे ॲट रेस्ट. रेस्टला काय म्हणतात, बॉडी विच इज ॲट स्टॅटिक पोझिशन. when you apply the force body comes under motion. मोशन मध्ये आहे म्हणजे बॉडीला व्हेलॉसिटी आहे, बॉडी इज मूव्हिंग विथ सम व्हेलॉसिटी. मग या पॉईंट बी ला बॉडी कशी आहे, विच इज इन अ at point B body which is in a motion, or I can say at point B body is in dynamic position. Body which is in a dynamic position. मग B point ला असताना बॉडीची काहीतरी व्हेलॉसिटी V आहे, B point ला असताना बॉडीचं मास आहे M. The product of mass into velocity, the product of mass into velocity of the body is called as a momentum of body. Is called as a momentum of body. Product of mass of body and velocity of body is equal to momentum of body. It can be represented as a P, momentum mass into velocity. A पोझिशनला मोमेंटम किती आहे बघा, A पोझिशनला मोमेंटम 0. का 0, कारण A पोझिशनला व्हेलॉसिटी 0. B पोझिशनला मोमेंटम किती असणार आहे, mv. कारण का B पोझिशनला बॉडीची व्हेलॉसिटी किती आहे, v. सो व्हेनेवर बॉडी विच इज ॲट रेस्ट, मोमेंटम ऑफ द बॉडी ऑलवेज सेड टू बी 0. का, कारण त्या बॉडीची व्हेलॉसिटी त्या पोझिशनला 0 असते. सो आय कॅन से दॅट मोमेंटम ऑफ बॉडी प्रेझेंट, मोमेंटम ऑफ बॉडी प्रेझेंट ओनली व्हेन body is under motion. Momentum of body present only when body which is under motion. म्हणजे ज्या ज्याला बॉडी मोशन मध्ये असणार आहे त्या त्याला बॉडीला मोमेंटम हा असणारच आहे. तो मोमेंटम किती असणार आहे, P is equal to m into v. The product of mass and velocity it is called as a momentum. So keep in mind the product of mass and velocity of body is called as a momentum. Now suppose initially body initially starts with velocity u at rest ला होती, जस्ट फोर्स अप्लाय केला त्यामुळे जस्ट u इतक्या स्पीडने बॉडी अंडर मोशन आहे आणि त्याला बॉडीचा मास किती आहे m. काही वेळानंतर बॉडी इथं आली, काही वेळानंतर बॉडी इथं आली, या ठिकाणी त्या बॉडीचा असणारा मास m आणि या ठिकाणी त्या बॉडीची असणारी व्हेलॉसिटी v. u म्हणजे काय, v म्हणजे काय बघा, u इज द इनिशियल व्हेलॉसिटी. फोर्स जस्ट अप्लाय केल्यानंतर बॉडीला मिळालेली व्हेलॉसिटी, इनिशियल स्पीड राखण्याची इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बॉडी. ओके, आणि v काय, इथपर्यंत बॉडी आली, मी याला म्हणतो फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी ऑफ
बॉडी. मग या केसमध्ये बघा फोर्स जस्ट अप्लाय केला, बॉडीचं जस्ट स्पीड किती आहे यू, बॉडीचं जस्ट व्हेलॉसिटी किती आहे यू. काही झाल्यानंतर बॉडी ए पोझिशन पासून बी पोझिशनला आली. या केसमध्ये बॉडीचं मोमेंटम किती आहे एम व्ही. इनिशियल मोमेंटम एम यू, फायनल मोमेंटम एम व्ही. म्हणजे ए पोझिशनला इनिशियल व्हेलॉसिटीसाठी त्या बॉडीचा इनिशियल मोमेंटम किती आहे. इनिशियल मोमेंटम याला म्हणतो मी P1, तो किती आहे एम इंटू यू. मास सगळीकडे गेल्यानंतर बॉडीचं मास काय असणार सेमच असणार आहे. इनिशियल मोमेंटम ॲट पॉईंट ए एम यू, पॉईंट बी आल्यानंतर त्याचं व्हेलॉसिटी किती झाली फायनल व्ही. त्या ठिकाणी असणारा फायनल मोमेंटम काय तो मी घेतो P2. म्हणजे इथं मोमेंटम मिळाला आहे मला P1, इथं मोमेंटम मला मिळणार आहे P2. तर P2 किती असणार आहे प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. पॉईंट बी ला मोमेंटम किती आहे एम व्ही, पॉईंट ए ला मोमेंटम किती आहे एम यू. म्हणजे मोमेंटम चेंज झाला का बघा, ऑफकोर्स चेंज झाला. इथं जर सपोज 1 मीटर पर सेकंड स्पीडने जर बॉडी स्टार्ट झाली आणि शेवटी बॉडीचं स्पीड एवढं झालं 10 मीटर पर सेकंड, म्हणजे बॉडीचं स्पीड वाढत गेले. सुरुवातीला होतं किती 1 मीटर पर सेकंड. तुम्ही ज्याला गाडी स्टार्ट करताय तुमचं गाडी स्पीड किती असतं 10 किलोमीटर पर आवर. इमिडिएटली आफ्टर 2-3 मिनिट्स इट विल बिकम 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे तुमचं पहिलं स्पीड होतं 10, नंतर वाढत गेलं 40, नंतर वाढत गेलं 50, नंतर वाढत गेलं 100. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी कमी होती, शेवटी फायनल व्हेलॉसिटी काय झाली वाढत गेली. म्हणजे तुमच्या गाडीचा मोमेंटम काय झाला चेंज झाला. गाडीचा मोमेंटम कसा चेंज झाला बघा, इथे लिहितो चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम कितीनं मोमेंटम चेंज झाला. चेंज हा असा दाखवला ट्रायंगल, सो दॅट इंडिकेट्स चेंज. चेंज इन मोमेंटम डेल्टा पी इज P2 मायनस P1. इतका चेंज झाला बॉडीचा मोमेंटम. हा किती असणार आहे चेंज इन मोमेंटम. इट इज एम व्ही मायनस एम यू. मास रिमेन्स द सेम, दॅट्स वाय आय कॅन टेक मास ॲज ए कॉमन टर्म. सो इट बिकम्स V मायनस यू. चेंज इन मोमेंटम किती मिळाला बघा एम इंटू व्ही मायनस यू. ऑफकोर्स व्ही इज डिफरंट, यू इज डिफरंट, कारण व्ही जास्त आहे यू कमी आहे, त्यामुळं व्ही मधून यू मायनस केले. जर यू मायनस व्ही असेल तर निगेटिव्ह मोमेंटम आला असतं, पण तसं नाही आहे. इनिशियली स्टार्ट्स विथ इनिशियल व्हेलॉसिटी, फायनली एंड टू दी फायनल व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड. त्यामुळे व्ही हा यू पेक्षा जास्त आहे, म्हणून इथे कसं आलंय एम इंटू व्ही मायनस यू. सो दिस इज चेंज इन मोमेंटम. बरोबर आहे. इनिशियली इथे मोमेंटम होता, या ठिकाणी टाइम 1 सेकंद आहे असं समजून. बॉडी कुठं आली शेवटी बी पॉईंटला आली. या ठिकाणी टाइम किती आला T2. पहिला होता किती T1, नंतर T2 सपोज हा 4 सेकंद. म्हणजे T1 1 सेकंद असताना बॉडीचं स्पीड किती होतं 1 मीटर पर सेकंद. T2 4 सेकंद असताना स्पीड वाढलं, व्हेलॉसिटी वाढली 10 मीटर पर सेकंद. म्हणजे जसा टाइम वाढेल तसं सुद्धा काय होणार आहे बॉडीची व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे. बरोबर आहे. आता T1 ला असताना मोमेंटम, T2 ला असताना मोमेंटम. T1 ला मोमेंटम किती आहे एम यू ॲट टाइम T1. T1 इतक्या टाइमला मोमेंटम किती होता एम यू. आणि हा मोमेंटम यावेळी टाइम किती आहे ॲट अ टाइम T2 टाइम असताना मोमेंटम किती आहे एम यू. मग बघा T1 इज इट इक्वल टू T2. T1 T2 सेम आहे का. T1 किती आहे 1, T2 किती आहे 4. जसा टाइम वाढणार तसा मोमेंटम सुद्धा वाढत जाणार आहे. म्हणजे T1 टाइमला मोमेंटम होता एम यू, T2 टाइमला मोमेंटम किती होता एम व्ही. म्हणजेच मोमेंटम चेंज होत गेला आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. मोमेंटम चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. मोमेंटम चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो आय कॅन से चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग बघा डेल्टा पी म्हणजेच काय चेंज इन मोमेंटम. टाइम पण चेंज झाला आहे म्हणून मी म्हणतो डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजेच काय चेंज इन मोमेंटम. डेल्टा टी म्हणजेच काय चेंज इन टाइम. मोमेंटम कितीने चेंज झाला आहे T2 मायनस T1. टाइम कितीने चेंज झाला T2 मायनस T1. बरोबर. इथे मी डायरेक्ट लिहितो बघा T2 मायनस T1. अगेन आय कॅन राईट हिअर T2 मायनस T1. किंवा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता इथे डेल्टा. बघा चेंज इन मोमेंटम
चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम हा किती मिळाला एम व्ही मायनस यू अपॉन टी2 मायनस टी1. मग याला कंबाईनमध्ये मी इक्वेशन कसं डिफाईन करतो बघा. हा मोमेंटम का चेंज झाला. 1 मीटर पर सेकंड होता, तो 10 मीटर पर सेकंड का झाला. असंच झाला नाही, तो चेंज झाला नाही. तुम्ही याच्यावरती फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला म्हणून जसा फोर्स वाढत जाईल तसा मोमेंटम वाढत जाणार. जसा फोर्स कमी होईल तसा त्या बॉडीवरती ॲक्ट होता मोमेंटम कमी होत जाणार. म्हणजे दोघांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. जसा फोर्स वाढणार तसा मोमेंटम चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम वाढेल. जसा फोर्स कमी होणार तसा मोमेंटम चेंज कमी होणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणून मी या ठिकाणी म्हणतो एफ फोर्स अप्लाइड ऑन बॉडी एफ प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे मोमेंटम चेंज झाला आहे डी पी. डी म्हणजेच हा डेल्टा, लक्षात घ्या. डी म्हणजेच हा डेल्टा आहे आणि इथं हा डी म्हणजेच काय टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट म्हणजे चेंज विथ टाइम. रेट म्हणजे बघा कसं घेतलं आहे डी टी. रेटचा अर्थ घ्या, लक्षात ठेवा की मोमेंटम चेंज होत गेला आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो फोर्स अप्लाइड विच इज प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे जसा फोर्स वाढणार तसा बॉडीचं मोमेंटम वाढणार. जसा फोर्स कमी होणार तसा बॉडीचं मोमेंटम कमी होणार. दॅट्स वाय आय कॅन राईट इन कंबाईन एफ इज इक्वल टू डी पी बाय डी टी. सो एफ proportionality constant is replaced by one constant. तो constant पर मी force constant घेतो 1. त्यामुळे मी इथे या ठिकाणी इक्वेशन काय लिहितो बघा डायरेक्ट. इट इज dp by dt. so this is Newton's second law of motion. the rate of change of momentum of body. बघा the rate म्हणजे तो चेंज होतो कुणाबरोबर विथ रिस्पेक्ट टू टाइम. जसा टाइम वाढेल तसा मोमेंटम वाढत जाणार आहे. का कारण फोर्स वाढत चालला आहे त्या बॉडीवरचा. म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. Okay, rate of change of momentum of body which is directly proportional to the force applied on the body. जसा फोर्स वाढणार तसा मोमेंटम वाढणार, जसा फोर्स कमी होणार तसा मोमेंटम कमी होणार. यालाच म्हणतात न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन किंवा यालाच म्हणतात लॉ ऑफ मोमेंटम. मोमेंटम वाढतो फोर्स अप्लाय केल्यानंतर, मोमेंटम कमी होतो फोर्स झिरो केल्यानंतर. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ॲक्टिव्ह ऑन बॉडी विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू force applied on body in a motion. So keep in mind this is the Newton's second law of motion. याचा स्टेटमेंट बघा मी काय लिहितो हे लक्षात ठेवा. स्टेटमेंट the rate म्हणजे with respect to time. टाइम बरोबर चेंज होत गेला. the rate of change of momentum of body is हा कुणाला प्रोपोर्शनल आहे. कुणामुळे हा वाढतोय. अप्लाइड फोर्समुळे हा वाढतोय. विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाला तो डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे. कोण अप्लाय केल्यावर हा वाढलाय, फोर्स अप्लाय केल्यावर हा चेंजिंग मोमेंटम वाढलाय. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड किंवा म्हणतो याला एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन इट इन मोशन. म्हणजे सेकंड लॉ ऑफ मोशन असा यायचा एफ इज इक्वल टू डी टी बाय डी टी. एफ इज इक्वल टू डी टी बाय डी टी. दॅट इज न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता बघा याचा पुढे आणखीन एक एक्सटेंडेड फॉर्म आहे. तो एक्सटेंडेड फॉर्म म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हे तुम्ही बघितलं आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन हे तुम्हाला नंतर झालेलं आहे. हेच एफ इज इक्वल टू एम ए येथे काय ते आपण बघायचं आहे. ॲक्सेलरेशनची कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. व्हॉट इज मोमेंटम. पी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. देयरफॉर एफ इज इक्वल टू डी बाय डी टी मास इंटू वेलोसिटी. आता बघा डेरिव्हेटिव्ह आहे. डी बाय डी टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह. मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 11th स्टँडर्डला सगळ्या गोष्टी समजून जातील. व्हॉट इज बाय डेरिव्हेटिव्ह, व्हॉट इज बाय इंटिग्रेशन. एक गोष्ट कुठली कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये मास. वेलोसिटी कॉन्स्टंट आहे का नाही. वेलोसिटी चेंजेस व्हेन यू अप्लाय द फोर्स. वेलोसिटी विल इंक्रीज व्हेन यू रिड्यूस द फोर्स. वेलोसिटी विल डिक्रीज. म्हणजे एक गोष्ट फिक्स आहे, दुसरी गोष्ट व्हेरिएबल आहे. म्हणजे व्हेरिएबल गोष्ट जी आहे त्याचं काय घ्यायचं असतं डेरिव्हेटिव्ह. मग मी मास बाहेर घेतो,
डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतो? व्हेलॉसिटी अपॉन टाइमचं डेरिव्हेटिव्ह घेतो. सो चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम ऑलवेज इट गिव्स acceleration. Always it gives acceleration of the body. त्यामुळे मी हा लॉ कसा कन्वर्ट करतो बघा. F इज इक्वल टू ma मास इंटू acceleration. हे आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. व्हॉट यू मीन बाय acceleration, व्हॉट यू मीन बाय velocity, linear velocity, tangential velocity, linear acceleration, tangential acceleration, displacement and distance. This is Newton's second law of momentum. आता आपण काय करूया? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन डिस्कस करूया. फर्स्ट लॉ ऑफ मोशन याला काय म्हणायचं? लॉ ऑफ इनर्शिया. सेकंड लॉ ऑफ मोशन याला काय म्हणायचं? लॉ ऑफ मोमेंटम. आणि लास्ट इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. यालाच काय म्हणायचं असतं? आणखी एक शब्द आहे याला, लॉ ऑफ ॲक्शन रिॲक्शन. याला म्हणतात लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. ओके, बघा तुम्ही जर बॉल भिंतीवरती फेकला तर काय होणार आहे? हा बॉल असा चालला आहे कुठं? टुवर्ड्स द वॉल. ही अशी बॉल आहे. ओके, बॉलची मोशन कशी आहे? अशी आहे, मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी v. बॉलचा मास किती आहे? m. म्हणजे बॉलचा मोमेंटम किती आहे? mv. ज्या स्पीडने चालला आहे. ओके, दॅट इज सेड टू बी ॲक्शन ऑफ द बॉल. इथून याच्यावरती कोलाईड झाल्यानंतर, बाउन्स झाल्यानंतर बॉल तर काय होणार आहे? या डायरेक्शनला येईल. म्हणजे बॉल आता असा झाला, ज्या दिशेने गेला त्याच्या उलट्या दिशेने आता परत मागे यायला लागला. म्हणजे ही ॲक्शन, तर ही त्याच्या अपोजिट काय असणार आहे? रिॲक्शन. दिस इज वन ॲक्शन, दिस इज सेड टू बी रिॲक्शन. एक एक्झाम्पल जर घेतलं तर आणखी आपण जर घेतलं तर बुलेट फायरिंग फ्रॉम द गन. गनमधून ज्याला बुलेट आपण फायर करतो, बुलेट पुढे जाते, दॅट इज ॲक्शन. गन जी असते ही थोड्या प्रमाणात थोड्या वेळासाठी मागे येते, दॅट इज सेड टू बी रिॲक्शन. म्हणजे फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बॉल थ्रो केला, दॅट इज ॲक्शन. आफ्टर रिबाउंड्स फ्रॉम द बॉल, द बॉल फॉलोज दिस रिॲक्शन. म्हणजे फक्त काय झालं? व्हेलॉसिटी रिव्हर्स झाली. ज्या व्हेलॉसिटीने केला ती ॲक्शन, ज्या व्हेलॉसिटीने मागे आला ती असणार आहे त्याची रिॲक्शन. एक्झाम्पल आणखी कन्सिडर केलं तर रॉकेट मुव्हिंग इन अ अपवर्ड डायरेक्शन. रॉकेट वरती जात आहे म्हणजे ती त्या रॉकेटची काय आहे? ॲक्शन. तर मग रिॲक्शन काय? ते रॉकेट वर जाताना त्याच्या खाली असतात काय? गॅसेस फ्लो ऑफ द गॅसेस इन द डाउनवर्ड डायरेक्शन, दॅट इज अ रिॲक्शन. म्हणजे जे गॅसेस खाली येतात ती रिॲक्शन, जे रॉकेट वर जाते ते काय असणार आहे? ॲक्शन. सो फॉर एव्हरी ॲक्शन, फॉर एव्हरी ॲक्शन there is equal and opposite reaction in motion. मोशन मध्ये असतानाच ही ॲक्शन रिॲक्शनची प्रोसेस सुरू असते. बघा, throwing the ball, that is action. Ball revolves from the ball, that is a reaction. Gun fire the bullet goes in the forward direction, that is action. Gun recoil, मागे येते, recoil with some velocity in the backward direction, that is said to be a reaction. Okay, rocket goes in the upward direction, that is action. Flow of the gases in the downward direction, that is said to be a reaction. बघा एक कसं करायचा ॲक्शन आणि रिॲक्शनचा. याला काय म्हणतात? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आणखीन एक जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सन. इथं सन आहे, इथं काय आहे? अर्थ आहे. बरोबर. सन अर्थवरती काहीतरी फोर्स अप्लाय करतोय. हा F1 टू अट्रॅक्ट द अर्थ विथ सम सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे अर्थ अशी फिरायला लागले. हे नंतर आपण ग्रॅव्हिटेशन फोर्समध्ये बघायचं आहे. ॲट द सेम टाइम अर्थ इज ऑल्सो अप्लाय सम फोर्स ऑन सन. एक बॉडी दुसऱ्या बॉडी फोर्स अप्लाय करायला लागले. ॲट द सेम टाइम दुसरी बॉडी पहिल्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करायला लागले. पण याच्या कम्पॅरेटिव्हली अर्थचा सूर्यावर आपल्याला फोर्स खूप कमी आहे, तेव्हा हा निग्लिजिबल आहे, हा कन्सिडर करत नाही. तेव्हा हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सन अँड अर्थ टेक प्लेस. आणि हा दोघांच्या मधला जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो याला काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बट कीप इन माइंड, whenever there is a force of attraction between the two bodies,
one body exert force on second body, at the same time second body exert force on one body. म्हणजे एक बॉडी दुसऱ्यावर फोर्स अप्लाय करते, ती आहे त्याची ॲक्शन. त्याच वेळी दुसरी बॉडी पहिल्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करते, दॅट इज अ रिॲक्शन. सो दिस लॉ इज व्हेरी सिम्पल. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. हाच लॉ 11वीमध्ये कायनेमॅटिक्स चॅप्टर आहे आणि लॉज ऑफ मोशन एक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये हा लॉ यूज करून आपल्याला बरेचसे मॅथमॅटिकल इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत. So here we can stop in terms of Newton's first law of motion, Newton's second law of motion and Newton's third law of motion. पहिला लॉ काय आहे? लॉ ऑफ इनर्शिया. ओके, that is Newton's first law of motion. Second law, that is called as the law of momentum, and third law, that is called as a law of action and reaction. Okay, thank you.